तर नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेत आपण पाहणार आहोत राज्याभिषेक आणि कैकेयीचे वरदान. अयोध्येत श्रीराम, सीता आणि लक्ष्मणांच्या आगमनानंतर मोठा उत्साह झाला. राजा दशरथ अतिशय आनंदी झाले. काही काळानंतर राजा दशरथांनी श्रीरामांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण अयोध्या सजली. आनंदोत्सवाची तयारी सुरू झाली. पण तेव्हाच कैकेयीने आपल्या 2 वरदानांची आठवण करून दिली. एक म्हणजे श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास आणि दुसरा म्हणजे भरतांचा राज्याभिषेक. हे ऐकून दशरथ महाराज दुःखी झाले. पण वचन पाळण्यासाठी श्रीरामांनी आनंदाने वनवास स्वीकारला. तर पुढच्या कथेत आपण पाहणार आहोत रामाचा वनवासासाठीचा प्रस्थान. तर गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुढच्या कथेत. तोपर्यंत बाय.